नमस्कार माझ्या सर्व विद्यार्थी आणि पालकांनो, मी भोईवार गंगाधर अर्थात विशाल माय नॉलेज माय थॉट या आपल्याच आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतोय। मी आज स्वप्नांना दिशा देणारा एकमेव कम्प्युटर कोर्स, महाराष्ट्राचा दर्जेदार कम्प्युटर कोर्स म्हणजेच MSCIT माहिती तंत्रज्ञानाची ओळख करून घेण्याचं एक प्रगतिशील पाऊल म्हणजे MSCIT याबद्दल बोलणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, निश्चितपणे ज्ञानाची कक्षा रुंदावेल। माझे सर्व प्रिय विद्यार्थी आणि पालक वर्ग, तुमच्या मनात निर्माण झालेला व संभ्रमात पाडलेला प्रश्न म्हणजे MSCIT का करायची, MSCITचा उपयोग काय, MSCIT कधी करायची, MSCIT कुठे करायची, या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आलोय खास तुमच्यासाठी। माणूस सुसाट वेगाने प्रगतीच्या दिशेने धावताना दिसतोय, कारण 21व्या शतकातील युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे। एकीकडे आपले सहकारी, सवंगडी, नातेवाईक आपल्याच गावातील, तालुक्यातील अर्थात राज्यातील किंवा याच देशातील, तसेच अमेरिका, जपान, सिंगापूर, स्वित्झर्लंड यासारखी परकीय राष्ट्र विकासाच्या अतिउच्च पातळीवर पोहोचण्याचे कारण म्हणजेच माहिती तंत्रज्ञान होय। इस्रो, नासा यासारख्या वैज्ञानिक संशोधन संस्थेने केलेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे, पण हे शक्य झालं माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्यानेच। तसेच 10वी, 12वी, MBA, MCA, BCA, MBBS किंवा MSc, BSc, MCOM, BCOM, MA, BA व MPSC, UPSC, रेल्वे, बँकिंग व सर्व स्पर्धात्मक परीक्षेसाठी उपयुक्त असणारा कोर्स म्हणजेच MSCIT होय। वरील कोणतेही कोर्स निवडलात तरीही त्या कोर्समध्ये नाविन्यता आणण्यासाठी, उत्कृष्ट पद्धतीने अध्ययन आणि अध्यापन करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाची गरज भासतेच। 21व्या शतकात ताठमानेने जगण्यासाठी आणि आपले विचार उत्कृष्ट पद्धतीने लोकांसमोर मांडण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाची आवश्यकता भासतेच, कारण 21वे शतक हे संगणकाचे शतक म्हणून ओळखले जाते। या संगणकाच्या शतकात आपणच का मागे राहावे बरे? आपल्याला माहीतच आहे, रेल्वेचे तिकीट बुक करण्यासाठी, बँकिंगचे व्यवहार करण्यासाठी, ऑनलाईन खरेदी विक्रीसाठी, ऑनलाईन नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व पाठविण्यासाठी सुद्धा आपल्याला माहिती तंत्रज्ञानाची म्हणजेच संगणकाची गरज भासते। वर्तमानात असे झाले की ज्या व्यक्तीला संगणकाची माहिती आहे, जाणीव आहे, तो सुशिक्षित म्हणून गणला जातो। मग आपल्या पाल्याला MSCIT कोर्सची ओळख व्हायला नको का? सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंतच्या सर्व बाबी आज मानवाला संगणकाच्या माध्यमातून ऑनलाईन शॉपिंग करता येऊ लागल्या। सर्व काही पर्यटन स्थळे पाहता येऊ लागले। गल्लीत बसून दिल्लीतील लाल किल्ल्याचेच नसून कोणत्याही देशातील कोणतेही मनमोहक स्थळ पाहता येऊ लागले। आणि तेथे जाण्यासाठीच्या विमान तिकीट बुक करणे असेल, रेल्वे तिकीट बुक करणे असेल, बस तिकीट बुक करणे असेल, सर्व काही ऑनलाईन करता येणे शक्य झाले। पण त्यासाठी माहिती तंत्रज्ञान म्हणजेच संगणकाचा आधार घ्यावा लागतो। वर्तमानातील घटना, घडामोडी वर्तमानपत्राच्या माध्यमातून असेल, ऑनलाईन बातम्यांच्या माध्यमातून असेल, आपल्याला पाहता व ऐकता येऊ लागले। एवढेच नाही तर मनोरंजनासाठीही वेगवेगळे गेम्स खेळणे, निरनिराळी अभ्यासात्मक व्हिडिओ पाहणे व पहिलीपासून तर PhD पर्यंतचे शिक्षण घेईपर्यंत सर्व काही ऑनलाईन अभ्यासता येत आहे। म्हणजेच मानव जमिनीवरच नसून आकाश व पाताळालाही माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने काबीज करून ठेवलेला दिसून येतोय। याचे श्रेय माहिती तंत्रज्ञानातील संगणक यंत्रणेला द्यावे लागेल। एकाच व्हिडिओमध्ये सर्व काही सांगणं शक्य नाही, परंतु दिसणाऱ्या स्लाईडचा वापर करून अवश्य तुम्ही अधिकचे ज्ञान मिळवू शकता किंवा नजीकच्या कम्प्युटर इन्स्टिट्यूटला भेट देऊन निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उकल करू शकता। माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो व त्यांच्या पालकांनो, उंदरावरून चंद्रावर जाण्याचे स्वप्न साकार झालेत किंवा हे शक्य झालं,
फक्त आणि फक्त माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून म्हणजेच कम्प्युटरच्या सहाय्याने. मला एवढेच सांगायचे आहे, बेसिक ज्ञान कम्प्युटरचे शिकायचे असेल तर MSCIT हा एकमेव व दर्जेदार कोर्स आहे. तिसरा प्रश्न म्हणजे आपला MSCIT कधी करायची, तर मला पालकांना सांगावसे वाटते की आपल्या पाल्याला वर्ग 5वी पासून कधीही MSCIT करता येते, परंतु आपल्या पाल्याला कमीत कमी लिहिता व वाचता येत असेल तरच MSCIT कोर्ससाठी प्रवेश घ्यायला हवा. यानंतर चौथा प्रश्न म्हणजे आपला MSCIT कुठे करायची. आपल्या जवळच्या सर्व सोयीनियुक्त असणाऱ्या उत्तम अनुभवजन्य क्वालिफाईड शिक्षकांचा वर्ग असणाऱ्या ठिकाणीच प्रवेश घ्यावा. आपल्या सर्व प्रश्नांची उकल झाली असे मी गृहीत धरतो आणि इथेच थांबतो. पण काही समस्या असल्यास निश्चितपणे 9923684992 या व्हॉट्सअप नंबरवर अवश्य मेसेज करावा. धन्यवाद. थँक्यू.